नमस्कार मित्रांनो, मी संतोष वाघ। हा बोरवेल वरवंडी संगमनेर तालुका अहिल्यानगर येथील आहे। तर हा बोर मी चेक केला कॅमेरा सोडून आणि मला वरूनच कळलं होतं 40-45 फुटाला पाणी आहे याला। पण पाणी हे जवळजवळ 3-4 फुटांवरून सुकलेली होती ही धार। तर आपण कॅमेरा सोडून श्युरिटी केली आणि ती धार धरून आता हा सिंगल धारेवर बोर आहे, पण तो पण धारेपासून जवळजवळ 3 फुटाच्या अंतराने असल्याने परिणामी पाणी याला पाझरूनच येत आहे। मग तीच धार आम्ही धरली आणि नवीन पॉईंट जवळजवळ 3 ते 4 पाख्यांचा पॉईंट दिलेला आहे। तर हा जर धारेवरही नाही आहे तरी याला एवढं पाणी येतं आहे आणि हे उन्हाळ्यातही असतं, म्हणजेच आपल्या शेतात जिवंत पाणी असतं, फक्त थोडाफार बोर चुकलेला असतो। तर मी काय करतो, ती धार धरून आणि त्याला जॉईंट पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशी जर भेटत असली तर आपण तो सेंटर पॉईंट काढतो। आणि बघा आता हे 3-3.5 फुटावरून चुकलेलं आहे, तर याला ब्लास्टिंग करून काही फरक पडणार नाही। आणि हा नरम एरिया आहे, तर हा बुजण्याची शक्यता असते। मग आणि एवढं पाणी वाढणार पण नाही। सिंगल धारेवर हा बोर दिलेला होता, पण तो धारेवरही नाही, धारेपासून जवळजवळ 3-3.5 फूट लांब आहे, परिणामी हे पाणी पाझरून येत आहे। तर आपण जो पॉईंट दिला तर ह्या पाण्याच्या आधारे ती धार धरली, त्याची उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम यांचा सेंटर काढला आणि चांगला पॉईंट याच्या आधारे सुद्धा मी काढतो। म्हणजे बोर जर कमी चालत असला तर कधीकधी जवळच धार असते, मग आपण ती धार धरतो। जी हे लिकेजचं पाणी आहे मित्रांनो, जी मेन धार आहे ती बाजूलाच राहिली, मग हे लिकेजचं पाणी आहे, तर विचार करा मेन धारेला किती पाणी असेल। तर असं असतं, तर पॉईंट आपण असाही काढतो। धन्यवाद।